नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाच्या मऊसूत, जाळीदार आणि स्पॉन्जी अशा इडल्या। त्याचबरोबर शेंगदाण्याची चविष्ट चटणी कशी बनवायची हेही आजच्या रेसिपीमध्ये जाणून घेणार आहोत। ह्या खास करून इडल्या आपण बनवणार आहोत मधुमेह आणि किंवा डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांना तांदळाचं काहीही जमत नाही, त्याचबरोबर मुलं ज्वारीची भाकरी खाण्याचाही कंटाळा करतात, त्यांनाही या इडल्या खूप आवडतील। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। आपल्या प्रत्येकाच्या घरात अशा प्रकारची एक वाटी किंवा कप असतोच, तर मी ही घरातली नॉर्मल वाटी आहे ती घेतलेली आहे। तर ही भरून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ। ज्वारीचं पीठ मी गाळलेलं नाही आहे चाळणीने, बिना गाळताच आपल्याला हे ज्वारीचं पीठ वापरायचं आहे, म्हणजे आपल्या इडल्या छान प्रकारे फुलतील। तर इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ एक वाटी। त्याचबरोबर आपल्याला घ्यायचा आहे बारीक रवा, हा पॅकिंगचा रवा आहे। तर मी हा एक वाटी घेणार आहे। ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला रवाही घ्यायचा आहे। आणि त्याच वाटीने मी इथे घेत आहे एक वाटी दही। हे फ्रेश दही आहे, खूप जास्त असं 2-3 दिवस ठेवलेलं नाही आहे, फ्रेश आहे। तर इथे हे घेतलेलं आहे एक वाटी दही। तर हे यामध्ये ॲड केलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। तर मी इथं जवळपास अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे। तर आता घ्यायचं आहे पाणी। तर या बॅटरमध्ये आपल्याला जवळपास 1 ते 1.5 कप पाणी लागतं। तुमचा रवा जर जास्त असेल किंवा मोठा असेल तर पाणी तुम्ही जास्त थोडंसं वापरू शकता, अगदी 2-4 चमचे शिल्लक। तर इथे मी जवळपास अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेऊयात एकदा। तर थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला गुठळ्या मोडत हे मिश्रण बनवायचं आहे इडलीचं। अगदी 5-1 मिनटात बनून जातं। आपल्याला छान फेटायचं आहे। जसं जसं आपण याच्यात पाणी मिक्स करत आहोत तसं तसं याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या मोडत हे बॅटर बनवायचं आहे। आणि आता मी अजून अर्धी वाटी पाणी टाकून हे बॅटर अशा प्रकारचं बनवलेलं आहे। तर छान मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यावर ठेवूयात झाकण। अगदी 10 ते 15 मिनिटाला झाकून ठेवायचं आहे। आता मी घेतलेले आहेत जवळपास अर्धी वाटी शेंगदाणे आणि त्यामध्ये टाकलेले आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं तेल टाकून याला गॅसवरती भाजून घेतलेलं आहे। भाजून घेतल्यानंतर थोडेसे कोमट झाले की याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून याचं वाटण बनवून घेणार आहे। जर तुम्ही शेंगदाण्यासोबत मिरच्या जर भाजल्या तर या चटणीची चव खूप छान येते। एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारची चटणी। एकदा मिक्सरला फिरून घेतला आहे आणि याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता अजून एकदा याला मिक्सरला फिरवून घेऊयात आणि अशा प्रकारचं आपलं एक बॅटर तयार झालं आहे। तुम्हाला जर पाणी जास्त हवं असेल तर याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी टाकू शकता। आणि हे बघा अशा प्रकारचं आपलं शेंगदाण्याची जी आमटी किंवा चटणी आहे ती तयार आहे। आता तडका बनवूया। तर गरम तेलामध्ये मोहरी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं टाकणार आहे। छान फुललं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता। 7 ते 8 पानं कढीपत्त्याची फ्रेश टाकत आहे। आता आपलं तडका रेडी आहे या चटणीमध्ये टाकण्यासाठी। त्याला यामध्ये आपण आता टाकून घेऊयात। तर अगदी गरम गरम तडका या चटणीमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि अगदी थोडंसं मिक्स करायचं आहे। तर तयार आहे आपली इडलीसह खाण्यासाठी चटणी। ही चटणी तुम्ही इडली, डोसा किंवा आप्पे कशासोबतही खाऊ शकता। यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे, त्यामुळे मी इथं अर्धा चमचा इतकं मीठ टाकत आहे आणि याला मिक्स करून घेऊयात छान। आणि आपली चटणी ठेवूयात बाजूला, ही तयार आहे। आता काय करायचं आहे, ते इडली पात्राच्या ज्या प्लेट्स असतात त्याला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर सर्व प्लेटला अशा प्रकारे मी ग्रीस करून घेणार आहे। जे आपलं बॅटर फर्मंट करण्यासाठी आपण ठेवलं होतं 10 मिनटं, तर 10 मिनटं झालेली आहेत जवळपास। आणि आता हे बघा अशा प्रकारचं हे फुलून छान झालेलं आहे। इथं मी जवळपास अर्धा चमचा, छोटा चम्मच आहे त्याने, मोठ्या चम्मचने पाव चमचा इतका आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे। तुम्हाला जर खायचा सोडा टाकायचा नसेलच तर हे बॅटर तुम्ही अगदी 6-7 तास रात्रभर भिजत ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इडल्या बनवायला घेऊ शकता। छान फर्मंट होतं हे।
इथे तर आपण 10च मिनटं ठेवलं, त्यामुळे सोड्याचा वापर केलेला आहे. तर इन्स्टंट इडली बनवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. सोडा नसेल तर तुम्ही इनोचा 1 चम्मच टाकू शकता किंवा इनोचा जो छोटा पॅकेट असतो सॅशे, तोही एक वापरू शकता. आता आपल्याला ह्या इडली पात्रामध्ये 1-1 चम्मच असं करून सगळे अशा प्रकारे फिल करून घ्यायचे आहेत. अगदी खूप जास्त काठपर्यंत नाही भरायचे, थोडेसे आतच आपल्याला भरून घ्यायचे आहेत. सगळ्या प्लेट्स मी भरून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे इडली पात्रावर मध्ये ठेवायचे आहेत. पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं मी इडली पात्रामध्ये. तर जे हे छिद्र आहेत ना, त्याच्या आपल्याला अल्टरनेट हे इडल्या ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्या इडल्या मस्तपैकी वाफवल्या जातील. आणि मीडियम गॅसवर आपल्याला याला 10 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर तयार आहेत आपल्या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या. तर याला थोडंसं आपण कोमट होऊ देणार आहोत आणि नंतरच याला आपल्याला काढायला घ्यायचं आहे. तर जवळपास मी 10 मिनटं हे असंच ठेवलं होतं आणि आता आपण याला काढून घेऊयात चम्मचच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने. तर अगदी अलगद निघतात. तुम्ही बघू शकता किती जाळी आपल्या इडल्यांवर आलेली आहे. अगदी मऊसूत जाळीदार ह्या इडल्या बनलेल्या आहेत आणि खायला चवही खूप छान लागते या इडल्यांची. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि खूप झटपट पण बनते. आणि तुम्हाला ही इडलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्हाला माझ्या नेक्स्ट रेसिपी पाहण्यासाठी जवळचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा.